तुम्ही जर एकादशी केली तर ह्या एकादशी करतात का? नाही. आताची एकादशी आहे ती चांगल्या दिवशी आली. परवाच्या दिवशी आमचं कीर्तन जमल्यावर आम्ही निघालो, सगळी एकत्र आली आणि ते जागरवाली मीना घेऊन आतमध्ये होते आणि त्यांनी शेकोटी केली होती बाहेर. त्याची लगेच चर्चा झाली. म्हणाले कॅलेंडर वाल्याचा निकाल झाला, तो 31 डिसेंबरलाच एकादशी छापला नाही. तो छापणारा भेटायला पाहिजे. ह्या इस्तोत आणून त्याला जाळलेली असते. काय आपल्या चालतात. वा वा वा. आणि एक एकादशी आली चांगल्या दिवसाला. आता एकादशी 31 डिसेंबरला आली तर जानेवारी चांगला जाईल ना. हे म्हणाले रोग आला तो छापणारा भेटला पाहिजे. मी म्हटलं म्हणणाराच पेटायला पाहिजे. काय गेलं नाही गेलं नाही काय कुठं सांगावं काय कळत नाही. तुम्ही एकादशी केल्यानंतर ह्या एकादशी करत नाही आणि ह्याने गुरुवार केल्यावर तुम्ही धरत नाही. आपली अवस्था फार वेगळी आहे. लक्ष्मण गुरुवार केला आणि शंकर जाऊन धाब्यावर जेवला. कालिंगला टांगण भोकला पटांग वाढ जेवायला. हिचा गुरुवार तिला सुधारला. बरं मला सांगा 4 गुरुवार संपले का? संपले. तुमच्यात काय फरक पडलाय? जशा आहेत तशाच आहेत. फक्त 2-2-3-3 किलो वजन वाढवून बसले. बाकी काय सुधारायला लागले. मी नेहमी सांगत असतो तुम्ही उपवास करा, तपास करा, पण त्याला शास्त्र आहे. पद्मपुराण ग्रंथामध्ये असं वर्णन केलंय. आई साहेबांनी ज्या वेळेला स्त्री भूषण आत्मतत्वज्ञानाचं संकेत महादेवाला विचारलं, महादेवानं सांगितलं ऐक लक्ष्मी, जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये संतभूमी आहे, दैवभूमी आहे, कृती आहे, आध्यात्मिक आहे, साधन आहे, तत्व आहे आणि जोपर्यंत एक स्त्री ज्या वेळेला घरच्या लक्ष्मीचा आधार करते त्याच दिवशी खऱ्या अर्थानं तुला मान सन्मान मिळेल. तोपर्यंत नाही. पण होतं काय माहितीये का, तुम्ही गुरुवार करता आणि शुक्रवार आल्यानंतर शेजारणीला नामशीन शिव्या घालता. ते कोण सांगू का तुम्हाला? 4 गुरुवार संपले आणि शेवटच्या गुरुवारी आमचं कीर्तन संपल्यानंतर भजन होतं. भजनाला बसलो. भजन संपल्यानंतर ज्या महिला बसल्या होत्या त्या म्हटल्या चला 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 गुरुवार संपला, उद्या अमावस्याला शुक्रवार आलाय. हा शुक्रवार आलाय. पण ऐका, जो काकड्याला नाही तो सकाळी 4 वाजता बोकडाला जातो. त्याला काकड्याला बोलवा नाही म्हणतो ढोपरान बस